तर इकडे सूरज सांगतो की मी झोपताना माझ्या दाराला कडी पण नाही लावत. चला तर बघूयात मग याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे. तर इकडे अभिजित म्हणतो की आता तू जर इथून बाहेर पडलास ना, सगळे तुझ्या पाठी लागतील बघ आणि सगळेच त्याच्यावर ॲग्री होतात. तर वर्षाताई म्हणतात की पण इथून पुढे तू कोणाला फ्रीमध्ये प्रमोशन वगैरे नको करत जाऊस, त्याचे वाजवी पैसे घे, कारण आता तू मोठा झाला आहेस, तुझ्या पाठीमागे प्रपंच आहे आणि त्याचा तू विचार केला पाहिजे. त्यामुळे फ्री कोणालाच हे करू नकोस. तर इकडे सूरज म्हणतो की ताई मी इतका भोळा आहे ना, लोक त्याचा फायदा घेतात. त्यावरती ताई सांगतात की तू शांत स्वभाव आहे तसाच ठेव, पण तू भोळा नको राहूस, तू आता शहाणा हो, कारण तू आता मोठा झाला आहेस. आणि त्याच्यावरती सगळे म्हणतात की हो, हे वर्षाताईंचं म्हणणं बरोबर आहे. तर सूरज म्हणतो की ऐका ना पुढचं, तर माझे फॅन्स ना मला असे येऊन उठवतात म्हणजे असा वर्षाताईंचा प्रश्न आल्यावर विचार सांगतो की असं हाताला पायाला धरून असं ते उठवतात, सूरज भाऊ उठा उठा आपल्याला जायचंय. आणि मग ते मला डोंगरावर ते घेऊन जातात, व्हिडिओ काढायचा आहे, फोटो काढायचा आहे, मला बघण्यासाठी येतात. असं का? कारण वर्षाला याचा आश्चर्याचा धक्का बसतो. तर ती सांगते की एवढा मोठा आहे का हा? तर अभिजित म्हणतो हो, त्याचे फॅन फॉलोविंग जास्त आहे. धनंजय देखील त्याच्यावरती ॲग्री करतो आणि त्याच्यानंतर सांगतो की मी माझ्या दाराला कधी कडी पण नाही लावत, कारण माझ्या बहिणी ते कधी पण येतात. माझा बुक्कीट टिंगूळ अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलीगत. त्यावर अंकिता हळूच हसते. तर त्यानंतर वर्षा सांगते की खरंच रे, याचे हा नक्कीच एक स्टार आहे. तर तो सांगतो की माझं माझ्या फॅन्सवर आणि देवावर लय प्रेम आहे. तर वर्षा देखील सांगते खरंच रे, फॅन्स आपले इतके छान असतात ना की ते आपल्याला सगळ्या खऱ्या गोष्टी सांगतात, आपलं आहे असं समजून सांगतात. तर खरंच इकडे फॅन्सबद्दल आपल्याला एक आपुलकी आहे असं इकडे वर्षा सांगताना दिसते. तर तुम्ही सूरजचे फॅन्स आहात की वर्षाताईंचे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.